नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रकारे आपला पॅन कार्ड काढू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती हे लिंक मी आपल्याला इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर आपल्याला इथं हा न्यू पॅन कार्ड आणि इथं रिझ्यूम ॲप्लिकेशनचा ऑप्शन दिलेला आहे. आपण इथं न्यू पॅन काढत असाल तर आपल्या इथं न्यू पॅन कार्डवरती क्लिक करून आपला पॅन कार्ड काढायचा आहे. आणि आपण जर फॉर्म फिलअप करताना साईट गेली किंवा कोणता आपल्याला प्रॉब्लेम आला आणि आपला फॉर्म तसंच अर्ध्यामध्ये राहिला तर आपण इथं रिझ्यूम ॲप्लिकेशनवरती क्लिक करून आपण तो आपला फॉर्म जिथून आपला फॉर्म सुटला होता तिथपासून आपण फॉर्म फिलअप करू शकता. तर नवीन फॉर्म फिलअप करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथं सिलेक्ट पॅन ॲप्लिकेशनमधून आपण जर इंडियन सिटिझन असाल म्हणजे भारताचे नागरिक असाल तर आपल्याला इथं न्यू पॅन फॉर्म नंबर 93 आणि 94 इंडियन सिटिझनवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा. आणि आपण जर फॉरेन सिटिझन असाल म्हणजे दुसऱ्या देशातले सिटिझन असाल तर आपल्याला इथं हा दुसरा नंबरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा. आणि आपल्याकडे पॅन कार्ड अगोदरच काढला असेल आणि त्याच्यामध्ये जर काही मिस्टेक असेल आणि तो जर आपल्याला करेक्ट करायचा असेल तर त्या पॅन कार्डला करेक्शन करायचं असेल तर आपल्याला इथं हा तिसरावाला ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथे या तिसऱ्या ऑप्शनवरून आपल्या पॅन कार्डच्या काही अपडेट असेल काही करेक्शन असेल तर आपण इथं त्याला करू शकता. इथं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं ॲप्लिकंट कॅटेगरीमधून आपल्याला इथं हा इंडिव्हिज्युअलवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं खाली आपण ज्यांचा हा पॅन कार्ड काढत असाल त्यांची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला त्यांचं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं त्यांच्या वडिलांचं जे नाव असेल तो वडिलांचं नाव इथं द्यायचं आणि त्याच्यानंतर त्यांचा जो आडनाव असेल तो आडनाव आपल्याला इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यांची जी जन्मतारीख असेल तर जन्मतारीख इथं द्यायची आहे. आणि इथं आपल्याला त्यांची ईमेल आय डी द्यायची. ईमेल आय डी दिल्यानंतर इथं त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं खाली काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्या इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे. मग इथं खाली आपल्याला हा कॅप्चा दिला आहे. ह्या कॅप्चावरती आपल्या इथं क्लिक करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला इथं टोकन नंबर इथे सक्सेसफुली जनरेट होऊन जाणार. आणि आपल्यासमोर याप्रमाणे आपला हा टोकन नंबर येऊन जाणार. या टोकन नंबरची आपल्याला इथं कॉपी करून ठेवायची आहे. आणि हाच टोकन नंबर आपल्या इथं आपण जो इथं ईमेल आय डी दिली होती त्या ईमेल आय डीवरती पण सेंड झाला असेल. टोकन नंबर आल्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर आपल्याला इथं आपला काही 5 स्टेपमध्ये आपला फॉर्म फिलअप करायचा आहे. या पेजवरती सर्वात अगोदर आपल्याला इथं विचारलं आहे की आपण इथं कशाप्रकारे आपला इथं पॅन कार्डचा फॉर्म फिलअप करता तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये आपण इथं आपल्या आधार कार्डवरूनच आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन देऊन आपला पॅन कार्ड काढू शकता. आणि आपली फोटो, आपला ॲड्रेस, आपला नाव वगैरे सर्व हे आपल्या आधार कार्डवरून येणार आहे या पहिल्या ऑप्शनवरून. आणि या दुसऱ्या ऑप्शनवरून आपण आपली फोटो आपली दुसरी देऊ शकता. तसेच आपली इथं आपण सिग्नेचर पण देऊ शकता. आणि आपल्या नावामध्ये जर काही करेक्शन असेल तर आपण आपल्या नाव पण इथं चेंज करू शकता. आणि आपण जर ऑनलाईन फॉर्म फिलअप करून ऑफलाईन म्हणजे पोस्टाने जर आपल्याला इथं आपला फॉर्म सेंड करायचा असेल तर आपल्या इथं या तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं कोणत्या ॲड्रेसवरती सेंड करायचं आहे त्याची इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आपण इथं ज्याप्रमाणे आपला पॅन कार्ड काढत असाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. आम्ही इथं आपला स्वतःच दुसरा फोटो, दुसरे सिग्नेचर आणि आपल्याला स्वतःच आमची काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे म्हणून आम्ही इथं हा दुसरावाला ऑप्शन सिलेक्ट करत आहोत. आपण आपल्या हिशोबानुसार ज्याप्रमाणे आपल्याला इथं फॉर्म फिलअप करायचा आहे तो ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता. आणि आपल्याला जर आपला पॅन कार्ड हा पोस्टाने घरी आणि सोबतच त्याची एक सॉफ्ट कॉपी आपल्या ईमेल आय डीवरती पाहिजेत असेल तर आपल्याला इथं या पहिल्यावाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपल्या इथं किती फीज लागेल त्याची पण इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि आपल्याला जर फक्त आपली सॉफ्ट कॉपी ईमेल आय डीवरती पाहिजे तर आपल्याला इथं सेकंडवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. यातली पण आपल्याला किती चार्जेस लागेल त्याची पण इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्या आधार कार्डचे लास्टचे 4 डिजिट्स आपल्याला इथं द्यायचे. त्याच्यानंतर आपल्या आधार कार्डवर आपला ज्याप्रमाणे नाव असेल तो नाव आपल्याला इथं द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं खाली आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस ज्याप्रमाणे आपलं नाव दिला होता तो नाव इथं येऊन जाणार. आणि इथं आपली डेट ऑफ बर्थ पण येऊन जाणार. त्याच्यानंतर आपला जो जेंडर असेल तो जेंडर आपल्या इथून सिलेक्ट करायचा. आणि मग इथं खाली आपल्याला इथं आपल्या पॅरेंट्सची डिटेल्स द्यायचे. इथं आपल्याला विचारलं आहे की आपली आई वडील सिंगल पॅरेंट मदर आहेत का, असतील तर आपल्या इथं यसवरती क्लिक करून त्यांच्यामधून फादर असतील तर आपल्याला इथं फादरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा. आणि आपली आईच असेल तर आपल्या इथं हा मदरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा. आणि इथं त्यांचं आपल्याला नाव द्यायचं. आपण ज्यांच्या इथं ऑप्शन सिलेक्ट करेन त्यांच्या इथं खाली आपल्या इथं नाव द्यायचं आहे. आपले जर फक्त फादरचे असतील तर आपल्या इथं फादरवाला ऑप्शन सिलेक्ट करून आपल्या इथं फादरचं नाव द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपल्या इथं पॅन कार्डवरती आपल्याला आपल्या फादरचं नाव द्यायचं आहे किंवा मदरचं नाव द्यायचं आहे तो ऑप्शन आपल्या इथून खालून सिलेक्ट करायचा आहे. आणि आपण जर आपले पॅरेंट सिंगल
फादर मदर नसतील तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या फादरचं नाव द्यायचं आहे. आपला हा फादरचं नाव अगर जर आपण इथं कोणत्या स्त्रीचा फॉर्म फिलअप करत असतील आणि त्यांचं जर लग्न झालं असेल तरी पण इथं आपल्याला त्यांच्या वडिलांचंच संपूर्ण नाव द्यायचं आहे. सर्वात अगोदर तर आपल्याला इथं त्यांच्या वडिलांचं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं त्यांच्या वडिलांचा जो वडील असतील म्हणजे आपण ज्यांचा फॉर्म फिलअप करता त्यांच्या आजोबाचं नाव इथं द्यायचं आणि त्याच्यानंतर इथं त्यांच्या आडनाव द्यायचं आहे. याचप्रमाणे इथं खाली आपल्याला मदर नेमचा ऑप्शन दिलेला आहे तर इथं आपल्याला मदर नेम द्यायचं आहे. सर्वात अगोदर इथं त्यांच्या आईचं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं त्यांच्या आईच्या जे वडील असतील त्यांचं नाव द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं त्यांचं आडनाव द्यायचं आहे. इथं हा मदरचा नाव मॅन्डेटरी नाही आहे, हा ऑप्शनल आहे. आपल्याला द्यायचा असेल तर आपण देऊ शकता किंवा याला तर सोडू पण शकता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपण जो आपला हा पॅन कार्ड बनवता त्या पॅन कार्डवरती आपण इथं आपल्या वडिलांचं नाव देता की आपल्या आईचं नाव देता तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. आपल्या वडिलांचं नाव देत असाल तर आपल्याला हा फादर नेमवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि जर आपण आपल्या आईचे नाव देत असाल तर आपल्या इथं मदर नेमवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. याप्रमाणे इथं हे इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्या इथं नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या इथं नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्या इथं उजव्या साईडला इथं वरती या सेव्ह ड्रॉपचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्या इथं या सेव्ह ड्रॉपवरती क्लिक करून आपले इन्फॉर्मेशन सेव्ह करायचे आहे. कारण समोर जर आपला फॉर्म सुटला किंवा आपल्या इथं सर्व्हर प्रॉब्लेम आला आणि बीचमध्ये जर आपला फॉर्म तसाच राहिला तर आपण इथं सेव्ह करून ठेवले तर आपला फॉर्म इथूनच चालू होणार. त्याच्यासाठी आपल्या इथं सेव्ह ड्रॉपवरती क्लिक करून हे आपली इन्फॉर्मेशन सेव्ह करायचे. या पेजमध्ये आपल्याला सर्वात अगोदर आपल्या इन्कम सोर्सची डिटेल्स द्यायचे. आपली ज्याप्रमाणे इथं इन्कम असेल त्याप्रमाणे इथं ऑप्शन दिलेला आहे तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा. इथं आपल्याला सॅलरी, इन्कम फ्रॉम बिझनेस, इन्कम फॉर हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम अदर रिसोर्सेस, कॅपिटल गेन आणि इथं नो इन्कमचे ऑप्शन दिलेले आहे. तर आपल्या इथं ज्याप्रमाणे इन्कम असेल ते इन्कमचे ऑप्शन इथं सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला ॲड्रेस द्यायचे. त्यासाठी इथं आपल्याला ॲड्रेसचे काही ऑप्शन दिले आहे. इथं आपल्याला एक रेसिडेन्शियल, दुसरा ऑफिस आणि तिसरा रिप्रेझेंटेटिव्ह असिस्टंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्या इथं ज्याप्रमाणे ॲड्रेस द्यायचा असेल तो आपण इथं देऊ शकता. आपण इथं जो ॲड्रेस देणार त्याच ॲड्रेसवरती आपला पॅन कार्ड पोस्टाने इथं सेंड होऊन जाणार. म्हणून आपल्याला इथं आपला ॲड्रेस बरोबर द्यायचा आहे. आपण जो ॲड्रेस देत असाल तो ऑप्शन इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला तो आपला ॲड्रेस द्यायचा आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं फ्लॅट, डोअर किंवा बिल्डिंग नेम द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं रोड, स्ट्रीट, ब्लॉक किंवा सेक्टर द्यायचा आणि त्याच्यानंतर आपला जो पोस्ट ऑफिस असेल त्या पोस्ट ऑफिसचं नाव द्यायचं आणि त्याच्यानंतर इथं एरिया, लोकॅलिटी, टाउन किंवा सिटी द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा द्यायचा आणि इथून आपल्याला आपल्या कंट्रीचं नाव सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला जो राज्य असेल तो राज्याचं नाव सिलेक्ट करायचं आणि इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा आहे. याप्रमाणे इथं आपल्याला आपला ॲड्रेस द्यायचा आहे. हा आम्ही इथं रेसिडेन्शियल ॲड्रेस सिलेक्ट केला म्हणून आम्ही हा ॲड्रेस दिला. आपण जर कोणता दुसरा ॲड्रेस सिलेक्ट केला जसं की आपला ऑफिसचा किंवा दुसरा तर तो ॲड्रेस आपल्या इथं खाली द्यायचा आहे. ॲड्रेस दिल्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं खाली आपल्याला कंट्री कोडचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथून आपल्याला आपला कंट्रीचा जो नाव असेल तो नाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर इथं रजिस्ट्रेशन करते वेळेस जो आपण मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर इथं येऊन जाणार आणि त्याच्यानंतर इथं खाली आपला काही एरिया STD कोड असेल किंवा लँडलाईन नंबर असेल तो लँडलाईन नंबर आपल्याला इथं द्यायचा आहे आणि आपण जो रजिस्ट्रेशन करते वेळेस ईमेल ID दिली होती ते ईमेल ID पण इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला जो रेसिडेन्शियल स्टेटस असेल तो रेसिडेन्शियल स्टेटस आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि आपण ज्याप्रमाणे इथं आपला रेसिडेन्शियल स्टेटस सिलेक्ट करणार त्याचप्रमाणे इथं खाली आपल्याला काही इन्फॉर्मेशन येऊन येणार. त्यानुसार आपल्याला इथं आपली इन्फॉर्मेशन द्यायची. रेसिडेन्शियल स्टेटस सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली रिप्रेझेंटेटिव्ह असिस्टंटच्याबद्दल विचारलं आहे तर आपण इथं रिप्रेझेंटेटिव्ह असिस्ट अपॉइंट करायचं असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करून इथं खाली त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आणि जर नसेल करायचा तर आपल्या इथं फक्त नोवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार आणि इथं खाली आपल्याला आपला एरिया कोड, आपला AO टाईप, आपला रेंज कोड आणि आपला AO नंबर येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला थोडासा खाली स्क्रोल करायचा आणि इथं आपल्याला आणखी नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं. मग याप्रमाणे आपण आणखी नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपले काही डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपला कोणता पण एक प्रूफ ऑफ आयडेंटिटी सिलेक्ट करायचे. इथं आपल्याला खूप सारे ऑप्शन दिले आहे पण आपण इथं आपलं आधार कार्ड सिलेक्ट करसाल तर आपल्या आधार कार्डमध्ये सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथं आपल्याला प्रूफ ऑफ ॲड्रेस सिलेक्ट करायचे. प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी पण आपल्या इथं खूप सारे ऑप्शन दिले आहे पण आपल्याला जर इथं आपला आधार कार्डच द्यायचा असेल तर आपण इथं आपला आधार कार्ड पण देऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथं पण आपल्या इथं खूप सारे ऑप्शन दिलेले आहे. अगोदर आपण इथं आपलं आधार कार्ड दिले होते तरी पण चालला असता पण आता इथं
नवीन अपडेट आला आहे त्यानुसार इथं आपल्याला आपला आधार कार्डचा ऑप्शन दिलेला नाही आहे. इथं आपल्याला आणखी दुसरे ऑप्शन दिले आहे. इथं आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID कार्ड, बर्थ सर्टिफिकेट, पेन्शन पेमेंट ऑर्डर, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट याप्रमाणे इथे आपल्याला खूप सारे ऑप्शन दिलेले आहे. तर आपल्या इथं जो आपला डॉक्युमेंट बर्थ प्रूफचा डॉक्युमेंट्स द्यायचा असेल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं खाली व्हेरिफिकेशन डिटेल्समध्ये ते खाली काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथं आपलं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून सेल्फ ऑल ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्याला इथं खाली प्लेसचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला आपला जो प्लेस असेल तो प्लेस द्यायचा आणि त्याच्यानंतर इथं डेटमध्ये आपण ज्या तारखेला फॉर्म फिलअप करत असाल तो डेट आपली इथं येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आणि इथं खाली आपला नेममध्ये आपला पूर्ण नाव येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपला इथं डेजिग्नेशनमध्ये आपला जो डेजिग्नेशन असेल तो आपल्या इथं डेजिग्नेशन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं आपला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. इथं आपला फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपला फोटोग्राफ जिथं कुठं ठेवला असेल तिथून आपला फोटोग्राफ सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हा अपलोडचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला त्या अपलोडवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं आपला फोटोग्राफ सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार आणि आपल्याला हा आपला फोटोग्राफ JPG फॉर्ममध्ये 200 DPI 50 KBच्या अंदर आपल्या इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपले सिग्नेचर अपलोड करायचे. हे सिग्नेचर पण आपल्याला इथं JPG फॉर्ममध्ये 200 DPIच्या अंदर आपल्याला इथं 50 KBच्या अंदर आपल्या इथं अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी आपल्या इथं फाईलवरती क्लिक करायचे आणि आपण हे आपली सिग्नेचर जिथं कुठे ठेवली असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करून अपलोडवरती क्लिक करायचे. मग याप्रमाणे इथं आपले सिग्नेचर पण इथं अपलोड होऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. आपले हे डॉक्युमेंट्स आपण इथं वरती 3 डॉक्युमेंटचे नाव सिलेक्ट केला होता आणि या 3 डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला इथं 2 डॉक्युमेंट्समध्ये आपण इथं फक्त आधार कार्डच सिलेक्ट केला होता. त्याच्यामुळे आपल्या इथं हे 2 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तर आपण इथं खाली बघू शकता आपल्याला एकच डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ऑप्शन आलेलं आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला इथं हे ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करून 2 डॉक्युमेंटचा ऑप्शन आणायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला आधार कार्ड आणि दुसरा आपण जो डेट ऑफ बर्थचा प्रूफ म्हणून डॉक्युमेंट सिलेक्ट केला होता तो डेट ऑफ बर्थचा प्रूफ म्हणून डॉक्युमेंट्स सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथं वरती हा अपलोडचा ऑप्शन दिला आहे तर आपल्या त्या अपलोडवरती क्लिक करायचे. मग याप्रमाणे इथं आपले हे दोन्ही डॉक्युमेंट्स अपलोड होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं या सबमिटवरती क्लिक करायचे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. हा आपला प्रिव्ह्यूचा फॉर्म आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करायची आहे. सर्वात अगोदर तर आपल्याला इथं आपल्या आधार कार्डचे जे समोरचे 8 डिजिट असतील, समोरचे जे 8 नंबर असतील ते 8 नंबर आपल्याला इथं द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली दिलेली संपूर्ण माहिती आपल्याला इथं चेक करायची आहे. संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर इथं खाली आपल्याला एक्झिट आणि प्रोसीडचा ऑप्शन दिलेला आहे. आपल्या जर या फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर आपल्याला इथे या एक्झिटवरती क्लिक करून आपली जी मिस्टेक असेल ते बरोबर करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे या प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या पेमेंटचे ऑप्शन सिलेक्ट करायचे. आपल्याला इथं ऑनलाईन पेमेंट थ्रू HDFCचा ऑप्शन्स दिलेला आहे. आपण जर या ऑप्शनने पेमेंट नसेल करत तर आपल्याला इथं अदर पेमेंट मोड्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हे खाली ऑनलाईन पेमेंट थ्रू Paytm आणि दुसरा ऑनलाईन पेमेंट थ्रू बिलडेस्कचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपण इथं ज्याप्रमाणे पेमेंट करत असाल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला इथं काय काय चार्जेस लागेल याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे इन्फॉर्मेशन चेक करून खाली आपल्याला इथं हे टर्म अँड कंडिशन दिलेले आहे. हे टर्म अँड कंडिशन पण चेक करून आपल्याला इथं या आय अग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे कन्फर्म पेमेंटचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या इथं पे कन्फर्मवरती क्लिक करायचे आणि मग इथं आपल्याला क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, भीम आणि वॉलेटचे याप्रमाणे पेमेंटचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपण इथं ज्याप्रमाणे पेमेंट करसाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करून पेमेंट करायचे. आपण जर इथं आपला UPI QR कोडने पेमेंट करसाल तर आपल्या इथं या UPI QR कोडवरती क्लिक करून आपला पेमेंट करायचे. पेमेंट केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन आपला पेमेंट इथं सक्सेसफुली होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा पेमेंटची रिसिप्ट येऊन जाणार. तर आपल्याला इथं या कंटिन्यूवरती क्लिक करायचे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर आधार ऑथेंटिकेशनचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं खाली हे काही इन्फॉर्मेशन दिले हे इन्फॉर्मेशन चेक करून आपल्या इथं या बॉक्सवरती क्लिक करून आपल्या इथं ऑथेंटिकेटवरती क्लिक करायचे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं जनरेट OTPचे ऑप्शन दिलेले आहे. तर आपल्या त्या जनरेट OTPवरती क्लिक करायचे. मग आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्या इथं या सबमिटवरती क्लिक करायचे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर इथं क्लिक कंटिन्यू टू प्रोसीडचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या इथं क्लिक करायचे.
क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर इथं हे काही इन्फॉर्मेशन दिली आहे. इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं सेंड OTP वरती क्लिक करायचे. मग आपल्या आधार कार्डला जे मोबाईल नंबर असेल त्याच्यावर आणखी एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे आपण जो आत्ता फॉर्म फिलअप केला त्याची PDF येऊन जाणार. या PDFला आपल्याला इथे एक पासवर्ड दिलेला आहे. हा पासवर्ड म्हणजे आपली इथं डेट ऑफ बर्थ आहे. तर ते डेट ऑफ बर्थ आपल्याला इथं फिल करून आपली हे PDF ओपन करायची. ओपन केल्यानंतर आपल्याला याला प्रिंट करायचं असेल तर आपण याला प्रिंट करू शकता किंवा आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा PC पण याला सेव्ह करून ठेवू शकता. आणि आता जो आपण हा फॉर्म फिलअप केला याची PDF आपल्याला आपल्या ईमेल ID वरती 1 किंवा 2 हप्त्यामध्ये सेंड होऊन जाणार आणि आपला पॅन कार्ड आपला पॅन कार्ड एखादी महिन्यामध्ये आपण जो आपला ॲड्रेस दिला होता त्या ॲड्रेसवरती पोस्टाने येऊन जाणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपल्या ऑनलाईन पॅन कार्डसाठी फॉर्म फिलअप करू शकता. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.